तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती अक्षराचा आवाज ऐकून धावत पळत हॉस्पिटलमध्ये येतो आणि त्यावेळी त्याच्या गाडीची चावी चुकून खाली पडते. अधिपती ती चावी घेण्यासाठी खाली वागतो आणि तितक्यात त्याच्या पाठीमागे बजरंग येतो. तो अधिपतीला बघून खूपच घाबरतो, तर अधिपतीला सुद्धा जाणवतं की आपल्या मागे कोणीतरी उभं आहे. त्यामुळे तो पाठीमागे वळून बघतो, मात्र तोपर्यंत बजरंग लपून बसलेला असतो आणि मग अधिपती तेथून गेल्यावर तो पटकन हॉस्पिटलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. त्याचवेळी त्याला भुवनेश्वरीचा कॉल येतो. तो भुवनेश्वरीला सांगत असतो की मॅडम, इकडे खूप मोठी गडबड झाली आहे, मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर दुसरीकडे अधिपती धावत पळत ज्या ठिकाणी अक्षरा असते त्या ठिकाणी जातो. तर दुसरीकडे चारुलता एका व्यक्तीला कॉल करते आणि म्हणते की मला आत्ता तुमच्या मदतीची गरज आहे, मी जे सांगते तसंच करा. तर दुसरीकडे अक्षरा बेशुद्ध असते. अधिपती तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर तिच्यासोबत असणारी नर्स म्हणत असते की हे काय करताय तुम्ही सर, आम्ही आत्ताच त्यांना इंजेक्शन दिलं आहे, त्या झोपल्या आहेत, तुम्ही प्लीज त्यांना उठवू नका, नाहीतर त्यांना खूप त्रास होईल. पण अधिपती म्हणत असतो की असं कसं, मागाशी तर या मोठमोठ्याने हेल्प हेल्प असं ओरडत होत्या, मी ऐकलं फोनवर, आणि तुम्ही फोन का कट केला, मागाशी मी तुमच्याशी बोलत होतो ना काहीतरी. पण ती नर्स म्हणत असते की कधी सर, मी कधी फोन कट केला, मला तर यातलं काहीच माहिती नाही आहे, आणि या कधीपासून झोपलेल्याच आहेत, या कशाला ओरडतील. पण अधिपती म्हणत असतो की हे काय बोलताय तुम्ही, मला तिकडे फोनवर आवाज ऐकू आला आणि तुम्हाला इथला इथे आवाज ऐकू आला नाही का. आणि त्यांचं बोलणं सुरू असतानाच डॉक्टर त्या ठिकाणी येतात. ते अधिपतीला विचारत असतात की अधिपती सर, तुम्ही आत्ता इथे काय करताय. तर अधिपती म्हणत असतो की डॉक्टर, इथे काय चाललंय ना ते मला कळायलाच हवं. मगाशी मी आमच्या मास्तरीणबाईंचा आवाज ऐकला, त्या मोठमोठ्याने ओरडत होत्या, मदत मागत होत्या, नक्की काय चाललंय तुमच्या हॉस्पिटलमध्ये. आणि त्यावर तो डॉक्टर असं म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, कधी कधी पेशंट झोपेमध्ये बरळत असतो. पण अधिपतीला हे कारण अजिबात पटत नाही. तो म्हणत असतो की तुम्ही उगाच काहीतरी बोलू नका, त्या झोपेत हेल्प हेल्प असं का ओरडतील, नक्कीच काहीतरी घडलं आहे. आणि ते ऐकून तो डॉक्टर आणि नर्स खूप घाबरतात. तर अधिपती अक्षराला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र तो डॉक्टर आणि ती नर्स सतत अधिपतीला सांगत असतात की तुम्ही प्लीज आत्ता घरी जा, त्यांना आराम करू द्या, तुम्ही उद्या सकाळी त्यांना भेटायला या. पण अधिपती तेथून काही जात नाही. तर दुसरीकडे घरी चारुलता चारुहासच्या मेहंदीचा कार्यक्रम सुरू असतो आणि तितक्यात चारुलता धावत पळत चारुहासकडे येते आणि त्याला म्हणते की आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये जायला हवं, कारण तिकडे काहीतरी भयंकर घडलं आहे. आणि ते ऐकून चारुहाससुद्धा खूप घाबरतो. तर चारुलता म्हणत असते की आपल्याला ताबडतोब जायला हवं, अक्षराला आपली गरज आहे. आणि मग ते दोघेजण लगेच हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. तर चंची आजींना विचारत असते की हे दोघेजण आत्ता कुठे गेलेत, पण आजींना याबाबत काहीच माहिती नसतं. तर दुसरीकडे अधिपती अक्षराला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र तो डॉक्टर त्याला सतत म्हणत असतो की सर, तुम्ही प्लीज आता घरी जा, त्यांना झोपेतून उठवू नका, तुम्ही उद्या सकाळी त्यांना भेटायला या. पण अधिपती काही ऐकत नाही. आणि मग त्यानंतर हळूहळू अक्षरासुद्धा शुद्धीवर येते. ती म्हणत असते की अधिपती वाचवा मला. आणि तिचा आवाज ऐकून ती नर्स आणि डॉक्टर तर खूपच घाबरतात, काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग त्यानंतर अक्षरा पूर्णपणे शुद्धीवर येते. समोर अधिपतीला बघून ती लगेच त्याला मिठी मारताना म्हणत असते की अधिपती प्लीज वाचवा मला, हे सगळं ना खूप भयंकर आहे, इथे जे काही घडतंय ना ते मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही प्लीज मला घरी घेऊन चला. तर अधिपती तिला शांत करत म्हणत असतो की मास्तरीणबाई, आधी तुम्ही शांत व्हा, काय झालं आहे मला ते सावकाशपणे सांगा. आणि तो त्या नर्सला अक्षराला पाणी द्यायला सांगतो. पण अक्षरा पाणीसुद्धा पित नाही. ती फक्त अधिपतीचा हात हातात घेत म्हणत असते की अधिपती, हे सगळेजण खोटारडे आहेत, इथे खूप मोठं कारस्थान सुरू आहे, हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे, मला प्लीज यातून वाचवा, प्लीज आपण घरी जाऊयात, मला इथे नाही थांबायचं. पण त्यावेळी तो डॉक्टर म्हणतो की नर्स, तुम्ही यांना पटकन गोळ्या द्या, नाहीतर त्या हायपर होतील. आणि मग ती नर्ससुद्धा अक्षराला जबरदस्तीने गोळ्या देण्याचा प्रयत्न करते. अक्षरा पुन्हा पुन्हा म्हणत असते की मला गोळ्या नको आहे, त्या गोळ्यांनी गुंगी येते. पण ती नर्स काही ऐकत नाही. त्यामुळे अक्षरा
नर्सचा हात झटकते आणि त्यामुळे त्या गोळ्या खाली पडतात. तर अक्षरा अधिपतीला म्हणत असते की अधिपती प्लीज माझं ऐकून घ्या, मला इथे नाही राहायचं आहे, मला घरी घेऊन चला. हे खरंच सगळं खूप भयंकर आहे. पण तितक्यात चारुलता आणि चारू हसता ठिकाणी येतात आणि त्यांना बघून तर अक्षरा अजूनच चिडते. चारुलता नाटक करत म्हणत असते की अधिपती काय झालं, अक्षरा एवढी व्हायलेंट का झाली आहे. तर अधिपती पटकन म्हणून जातो की काही नाही आईसाहेब. आणि ते ऐकून अक्षरा तर घाबरूनच त्याच्याकडे आणि चारुलताकडे बघत असते. तर चारुलता आनंदाने म्हणत असते की अधिपती तुम्हाला आईसाहेब अशी हाक मारली. तर अधिपती म्हणतो की चुकून माझ्या तोंडून निघून गेलं. तर चारुलता म्हणत असते की काही हरकत नाही रे, टेन्शनमध्ये का होईना तू मला तुझी आई मानलं आणि खरं तर मी तुझी आई आहेच ना. अधिपती तिला गप्प बसायला सांगतो आणि तो अक्षराला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण अक्षरा काही ऐकायला तयारच नसते आणि तितक्यात ती नर्स पुन्हा गोळ्या घेऊन येते. त्यामुळे अक्षरा तिचा हातच पिरगळते आणि तिला बाजूला जायला सांगते. त्यानंतर सगळेजण मिळून अक्षराला शांत करत असतात. तर तो डॉक्टर म्हणत असतो की तुम्ही प्लीज सगळे बाहेर जा, आम्हाला पेशंटला शांत करू द्या. मात्र अधिपती म्हणतो की त्याची गरज नाही आहे, आम्ही सगळेजण इथेच थांबणार. आणि त्यावेळी चारुलता पुन्हा अक्षरासोबत बोलू लागते. ती म्हणत असते की अक्षरा बाळा, अगं का वागतेस तू अशी, मला माहीत आहे की तुझी मनस्थिती ठीक नाही आहे, पण आपण तुझ्यावर योग्य ते उपचार करूयात, तू लवकर बरी होशील. आणि जसे शरीराचे आजार असतात तसे मनाचे सुद्धा आजार असतातच ना, त्यात लाज वाटण्यासारखं काही नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा तर अजूनच चिडते. ती म्हणत असते की तुमचं हे नाटक घरातल्यांनी ओळखलं नाही, पण मी अगदी व्यवस्थित ओळखलं आहे. तुम्ही भुवनेश्वरी मॅडमच आहात आणि मी आजारी आहे म्हणून इथे नाही आहे, तर तुम्हाला हवंय ना म्हणून मी इथे आहे. आणि ती अधिपतीला सांगू लागते की अधिपती या आपल्या सगळ्यांना फसवत आहेत, या भुवनेश्वरी मॅडमच आहेत आणि यांनी ना त्या बजरंगला सुद्धा जेलमधून बाहेर काढले. तर दुसरीकडे मेहंदीसाठी घरी आलेल्या बायका आपापल्या घरी जातात. त्यानंतर आजी चंचीला विचारत असतात की तुला अधिपतीचा काही फोन आला होता का. तर चंची म्हणत असते की नाही, पण मला माहिती आहे ते सगळेजण ना नक्कीच हॉस्पिटलमध्ये गेले असणार. आणि ती हसतच म्हणते की आजी त्या अक्षराला ना आता पूर्णपणे वेड लागले, मला माहिती आहे ना, म्हणूनच हे सगळेजण हॉस्पिटलमध्ये गेलेत. बघ आता तिला कसे मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करतात ते. आणि ते ऐकून आजी काळजीत पडतात. मात्र त्या चंचीच्या बोलण्यावर विश्वास काही ठेवत नाही. उलट त्या चंचीलाच टोमणा मारतात की मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज तर तुला आहे, कारण तू तर लहानपणापासूनच वेडी आहे. आणि त्यानंतर त्या तेथून निघून जातात. चंची मात्र खूप खुश असते. दुसरीकडे अक्षरा अधिपतीला सांगत असते की अधिपती या भुवनेश्वरी मॅडमच आहेत आणि यांनी ना त्या बजरंगलासुद्धा जेलमधून बाहेर काढले. यांनी आपल्या सगळ्यांच्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचलं आहे. तो बजरंग तर इथे आला होता, त्याने मला जीवे मारण्याची धमकीही दिली. पण चारुलता म्हणत असते की अगं अक्षरा, हे काय बोलतेस तू, मी भुवनेश्वरी कशी काय असेल, आणि जर मी भुवनेश्वरी असते तर मग अधिपतीने मला स्वीकारलं नसतं का. तर अक्षरा म्हणत असते की मुळात तुम्हाला सत्ता हवी होती, बाबांसोबत लग्न करायचं होतं, त्यांना नमवायचं होतं, म्हणून तुम्ही भुवनेश्वरी मॅडम नाही तर चारुलता आई बनून घरी आलात आणि हे सगळं केलं. आणि मग त्यानंतर तिला कळतं की या दोघांची मेहंदीसुद्धा झालेली आहे. त्यामुळे ती अजूनच चिडते आणि चारू हा सरांना सांगू लागते की बाबा ती मेहंदी पुसून टाका, हे खरंच खूप मोठं कारस्थान आहे, तुम्ही हे लग्न नका करू. आणि ती रडतच अधिपतीला मिठी मारत म्हणते की प्लीज मला घरी घेऊन चला, नाहीतर या मॅडम ना मला खरंच जीवे मारून टाकतील. पण चारुलता काही गप्प बसत नाही. उलट ती म्हणत असते की अगं वेडाबाई, हे काय बोलतेस तू. आणि त्यामुळे अक्षरा तर मोठ्याने ओरडूनच म्हणते की खबरदार जर पुन्हा मला वेडी म्हणालात तर. आणि मग ती चारुलताच्या अंगावरच धावून जाते. ती म्हणत असते की यापुढे ना माझ्यापासून लांब राहायचं, घरातील इतर कोणीही तुम्हाला ओळखलं नसेल, पण मी तुम्हाला अगदी बरोबर ओळखलं आहे. आणि मग ती अधिपतीला मगाशी बजरंग आल्यावर जो काही प्रकार घडला होता तो सगळा सांगते. आणि त्या नर्सकडे बोट दाखवत म्हणते की या ताईसुद्धा इथेच होत्या, त्या बजरंगने या निर्जाताईंच्या गळ्यालासुद्धा चाकू लावला होता. पण तितक्यात तो डॉक्टर म्हणतो की मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतो, यांचं नाव निर्जा नाही तर सुलभा आहे. पण अक्षरा म्हणत असते की हे कसं शक्य आहे, मी मगाशी ऐकलं होतं बजरंग यांना निर्जा ताईच म्हटला होता. पण त्यानंतर ते नर्सही नाटक करत म्हणते की नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, माझं खरंच नाव सुलभा आहे आणि हा बजरंग नेमका आहे तरी कोण, मी त्याचं नाव पहिल्यांदा ऐकते, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. आणि तिचं असं बोलणं ऐकून अक्षराच्या पायाखालची तर जमीनच सरकते.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.